दौलत भाग 11. काम आवरल्यावर दौलत आईसोबत घरी आला. परत गेल्यावर गौरीला काय त्रास होतोय ते आईला सांगितलं होतं आणि का होतोय त्याचं कारणही सांगितलं. वरून डॉक्टरकडे जाऊन आले तर डॉक्टर काय म्हणाल्या तेही बोलून. त्याची बडबड करून झाली. त्याच्या आईला वाईट वाटलं. गौरीला असा त्रास होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. घरी आल्यावर त्या लगेच गौरीला भेटायला वर खोलीत आल्या. गौरी नुकतीच उठली होती. ती बेडवर असताना तिची चौकशी केली. काळजी वाटत होती त्यांनाही. बरं वाटतंय ना असं विचारले. गौरीला त्यांनी चौकशी केल्यानं बरं वाटलं. तिनं आता ठीक वाटतंय सांगितलं. खाली येऊ नको, इथेच थांब. राधा आणि मी जेवण बनवते. म्हणत त्या खाली गेल्या. गौरी उठून आवरायला लागली. तिनं रूम व्यवस्थित आवरली. तोंडावर पाणी मारून सारी व्यवस्थित करून ती केस विंचरत असताना दौलत खोलीत आला. तो खोलीत आल्यावर गौरी लगेच सावरून सरळ उभी राहिली. आता कसं वाटतंय? तिच्याकडे एकदा बघून तो कपडे बदलायला, कपडे घ्यायला लागला. हो ठीक आहे आता, गौरी म्हणाली. दौलतनं तिच्याकडे पाहिले. आता चेहरा ठीक वाटत होता. तो आवरायला गेला. गौरी वेणी घालून झाल्यावर खाली गेली. आई आणि रेणू किचनमध्ये जेवणाचं बघत होत्या. गौरी आलेली पाहिल्यावर तिला म्हणाल्या, कशाला यायचं? आराम करायचा. होतो ना आम्ही दोघी. आई म्हणत होत्या. तेच गौरी पदर खुचून पुढे आली. केला मी आराम. झोपले होते मी. गोळी घेतल्यावर आराम वाटत आहे. तुम्हीही दमून आले आहात दिवसभर शेतातून. बसा तुम्ही, मी बनवते. आता मी ठीक आहे, गौरी म्हणत त्यांच्या पुढे त्यांनी चिरलेली भाजी घेऊन गॅसकडे आली. राधा अभ्यासाला जा, मी करते. गौरीनं राधालाही उठवले. दौलत खाली आल्यावर त्यानं ऐकलं होतं. तिला घरात आई आणि राधासोबत रमताना बघून, दोघींची छान जुळवून घेताना बघून तो गालात हसत बाहेर गेला. घरात दूध घ्यायला दौलत दुधाची बदली घेऊन आला. त्यावेळेस गौरी भाकरी करत होती. पदर कंबरेला खोचलेला, केसांची एक बट गालावरून पुढे येत होती. हात पिठाचे भरल्यानं तिला ते केस कानामागे करता येत नव्हते. दूध घे, मागून दौलत किचनमध्ये येत म्हणाला. ती एकदा मागे बघून हो म्हणत ती घाई करायला लागली. पण तिचे पिठात माखलेले हात बघून तोच पुढे झाला. थांब, घेतो मी, म्हणत त्यानं पातेल्यात दूध घेतलं. पातेल तिच्या जवळ ठेवताना त्याची नजर तिच्यावर पडली. एका बाजूनं खोचलेला पदर आणि पदराआडून दिसणारी कंबर आणि पोट बघून त्याची नजर काही वेळ तिथेच थांबली. भाकरी करताना ती हात सारखाच वर घेत मनगटाच्या मागच्या बाजूनं पुढे आलेले केस मागे करत होती. दौलत तिथेच उभा होता म्हणून गौरीही अवघडली होती. तो बाहेर जात नाही म्हणून ती काही न बोलता तिचं काम करत होती. मी करू? त्याने विचारल्यावर तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं. तो काय विचारतोय ते कळलं नव्हतं म्हणून ती त्याच्याकडे बघून परत पुढे बघायला लागली. तिने उत्तर दिलं नाही. तरीही त्याचा हात पुढे आला आणि तिच्या गालाला बोटांनी हळूवार स्पर्श करत त्याने ती बट कानामागे टाकली. गौरी दचकून जागेवर थिजली. दौलतनं तिच्या गालावर स्पर्श केल्यावर तिच्या अंगभर एक गोड शिरशिरी वाहिली. सर्रकान अंगावर काटा आला. ती खाली मान घालून उभी होती. केस मध्ये येत होते ना, म्हणत दौलतनं हात मागे घेतला. गौरी काही म्हणाली नाही. तो गालात हसत बाहेर निघून गेला. ती जरा वेळाने भानावर आली. जेवणाच्या वेळेसही त्याचं गौरीवर लक्ष होतं. तिचा चेहरा आता बदलला होता. पहिल्यांदा पाहिली तशी दिसत होती आता. दोघांच्या मनावरचा बराच ताण हलका झाला होता. दौलत जेवून वर खोलीत गेला.
गौरी खालचं सगळं आवरून पाण्याचा जग घेऊन वर आली. ती दरवाजा लोटून आतमध्ये यायला आणि दौलत त्याच वेळेस बाहेर यायला एकच वेळ झाली. दौलतच्या छातीवर धडकलेली गौरी पाण्याचा जग सांभाळत असताना दौलतनं तिला पकडले. अरे जपून! तिच्या एका हाताने पाठीवर पकडत आणि दुसऱ्या हाताने दंडाला पकडत म्हणाला. ती काही न बोलता सांभाळून उभी राहते. दौलत तिच्या पुढून बाजूला होतो. गौरी आतमध्ये येऊन टेबलावर जग ठेवते. तो तिच्याकडे येतो. मी बाहेर जात आहे थोडा वेळ. मित्रांनी बोलावलं आहे. चालेल ना? दौलत तिच्या मागे उभा राहून म्हणाला. ती पदर हातात घट्ट धरून उभी होती. तो तिला सांगत आहे म्हणून तिला वेगळंच वाटत होतं. ती त्याला पाठमोरी उभी होती. चालेल ना तुला? काही हरकत नाही ना उशीर झाला तर? ती काहीच म्हणाली नाही. म्हणून त्याने एका हाताने तिला वळवत परत विचारले. तिने मान हलवली. नजर खालीच होती तिची. काही त्रास होत नाहीये ना? गोळ्या घे. आत्ताच्या तिच्या अर्धवट दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला. तिने परत होकारार्थी मान हलवली. करमत आहे ना इथे? त्यानं तिची हनुवटी वर करत विचारले. तरीही तिची नजर वर त्याच्याकडे उचलली गेली नाही. आधीच तो जवळ उभा असल्यामुळे आणि तिच्याशी प्रेमाने बोलत असल्यामुळे तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. मनावर हळूवार तरंग उठत होते. दौलत तिचा चेहरा बघून गालात हसत होता. तिच्या गालावर पसरलेला गुलाबी रंग त्याला वेड लावत होता. तिच्या हातात घट्ट पकडलेला पडत तिच्या मनाची अस्वस्थता त्याला सांगत होता. त्यानं दोन्ही हात तिच्या पाठीवर घेत तिला मिठीत घेतले. गौरीच्या मानेशी चेहरा ठेवत दौलत अडखळत श्वास घेतो. त्याच्या मिठीत घेण्यानं गौरी मोहरली. तिचा श्वास रोखला होता. माझ्याशी का बोलत नाही? आई आणि राधा. आईसोबत तर चांगली बोलत असते. दौलत तिला मिठीत घेऊन म्हणाला. त्याच्या मिठीत गौरी थिजून गेली होती. मेंदूला मुंग्या आल्या होत्या. अंगभर काटा उभा राहिला होता. त्याची रुंद कडक धिप्पाड छाती, त्याचे पाठीवर असलेले राकट हात, तिच्या खांद्यावर टोचत असलेली त्याची दाढी, तिला अंगभर लाटा उसळत होत्या. हृदयाचं धडधडणं जास्त वाढलं होतं. अंगभर थरथर सुटली होती. त्यानं अजून हात घट्ट करत तिला आवळले. त्यालाही तिच्या स्पर्शानं शरीरात उत्तेजनेच्या लाटा उसळत होत्या. तिचा नाजूक गोड स्पर्श हवा हवासा वाटत होता. तिच्या शरीराची होणारी हळूवार थरथरत त्याला जास्त बुलवत होती. त्यानं अजून हात आवळल्यावर तिनं त्याचा शर्ट घट्ट पकडला. तिच्या अंगावर उठणारे शहाऱ्यांचे आवर्तन कमी होत नव्हते. ती वाटते तुमची, ती अडखळत म्हणाली. त्याच्या मिठीत ती विरघळून जाईल असं वाटत होतं. भीती कसली? तिच्या खांद्यावर त्यानं नाक फिरवलं. गौरीनं परत अंग जोरून श्वास रोखला. तुम्ही ओरडण्याची, रागावता तुम्ही. ती डोळे घट्ट मिटून म्हणाली. आवाज एकदम बारीक होता. फक्त त्याच्या कानांना ऐकायला गेला. मी फक्त चांगल्यासाठी ओरडतो. तुझ्यावर आधी रागावलो ते तू आपोआप विसरून जाशील एवढे तुझे लाड होतील. दौलत तिच्या मानेत चेहरा घुसळत म्हणाला. त्यानं तिला अजून घट्ट पकडलं. तिचं शरीर पूर्ण त्याच्या मिठीत जखडलं होतं. तिच्या गाल लाल झाले होते. ओठ दातात घट्ट पकडले होते. हाताच्या मुठी त्याच्या शर्टवर घट्ट आवळल्या होत्या. हृदयाची धडधड वाढून बाहेर येतेय की काय असं वाटत होतं. दौलतने मिठीत धरलेल्या गौरीला मोकळे केले. तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेतला. तुला आवडतंय ना इथं गौरी? तुझंच घर आहे. मोकळं राहा इथं. दौलत तिच्या लाजत असलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. तिच्या पापण्या खालीच होत्या.
त्याच्या शब्दांनी तिच्या मनाला हवेत उडत आहे असं वाटत होतं. मी येतो थोडा वेळ बाहेर जाऊन. मित्रांनी बोलवलं आहे. उशीर होईल यायला. तू झोपून घे. तिच्या चेहऱ्याकडे बघतच त्याला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आला नाही. त्यानं पुढे होऊन तिच्या गोऱ्या गालावर ओठ फिरवले. गौरी परत श्वास थांबवून डोळे घट्ट बंद करून तिला त्याच्या समोर चोरून घेण्याचा प्रयत्न करते. दौलतला तिला सोडण्याची इच्छा नव्हती, पण बाहेर जायचं होतं म्हणून त्याला सोडावं लागलं. पण तिच्या गालावरून हात काढण्याच्या आधी त्यानं तिच्या नाजूक गुलाबीसर ओठांच्या पाकळ्यावरून अंगठा फिरवला. त्याच्या स्पर्शानं परत गौरी थरथरली. दौलत मागे झाला. त्यानं त्याच्या शर्टची कॉलर मागे उडवली आणि त्यात जॅकेट घेऊन खाली निघून गेला. त्याच्या स्पर्शात मोहरलेली गौरी खालून दौलतच्या बुलेटचा आवाज आला तेव्हा भानावर आली. तोंडावर लाजून दोन्ही हात ठेवत ती पटकन पलंगावर येऊन झोपली. अंगावर अजूनही त्याच्या मिठीतला स्पर्श रेंगाळत होता. गाल लाजून दुखत होते. तो बोललेला शब्द तिच्या कानात परत परत ऐकायला येत होता. त्याच्या राकट ओठांचा तिच्या खांद्यावर झालेला स्पर्श, त्याच्या टोचलेल्या दाढीमिशा तिला अजूनही टोचत आहेत असंच वाटत होतं. त्याच्याच विचारात तिला कधी झोप लागलेली समजल नाही. कहाणी आवडली तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.